आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालेला आहे। जवळपास 100 वर्षाहून अधिक वर्ष बाप्पा त्यांच्या घरी विराजमान होते। आपल्यासोबत स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, त्यांचे दोन्ही बंधू देखील आपल्यासोबत आहेत। सर, सुरुवातीला गणेशोत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा खूप खूप। गणेशोत्सवाच्या नेमक्या आठवणी काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून राज्यातील तमाम जनतेस मी गणेशोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। गणेशोत्सव म्हणजे हा आमच्या मुंबईतला किंवा कोकणातला आणि महाराष्ट्रातला घरोघरी साजरी करणारा हा सण आहे। या सणाच्या वेळेस आपण बघत आहात की संपूर्ण कुटुंब हे एकत्र येऊन गणरायांची सेवा करत आहे। मी पण आज गणरायांची सेवा करत असताना गणरायांच्यानी ही प्रार्थना केली आहे की आमच्या या राज्याला यश आणि भरभराटी लाभो, आमच्या राज्यातील बळीराजाचं कल्याण हो आणि येणाऱ्या काळात या राज्याला खऱ्या अर्थाने चांगल्यारीत्या समजून घेणाऱ्या आणि या राज्यातल्या जनतेची सेवा करणारी सरकार हे या राज्याला प्राप्त हो। यावेळी बाप्पाकडे नेमकं काय मागितलं? विधानसभा अध्यक्ष झालेला आहात, आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, बाप्पाकडे प्रत्येक जण काही ना काही मागत असतो, तुम्ही काय मागितलं? मी बाप्पांकडे हेच मागितलं की सगळ्यांना सद्बुद्धी लाभून असं सरकार ज्यांनी आपल्या बहिणींची काळजी घेतली आहे, भावांची काळजी घेतली आहे, या समाजाची काळजी घेतली आहे, असं सरकार तुमच्याकडे मी येणारच आहे, मात्र तुमचे दोन्ही बंधू आहेत त्यांच्याशी बोलणार आहे। सर, तुमच्या नेमक्या काय आठवणी सांगा, कारण तुम्ही तळकोकणातले आहात। आपल्याकडे जर बघितलं तर तळकोकणात मुंबईकर गावी जात असतात, मात्र मुंबईत तुमचा बाप्पा विराजमान होता। नेमक्या तुमच्या दोघांच्या आठवणी? गणपती ह्या सणाच्या दिवशी तर असं संपूर्ण कोकण मुंबईत आल्यासारखं वाटतं। लोक म्हणतात मुंबईचे लोक कोकणात जातात, पण खऱ्या अर्थात जर तुम्ही बघितलं तर आता कोकणी माणसाच्या घरी तुम्ही गेलात तर तुम्ही अस्सल कोकणी रीतीने कसा हा सण साजरी केला जातो हे तुम्हाला पाहायला मिळतं। म्हणून परत आज कोकणाच्या माणसासाठी हा अतिशय मोठा सण आहे आणि गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की संपूर्ण महाराष्ट्राला चांगलं आयुष्य लाभो, चांगलं कल्याण हो। सर, तुमच्या नेमक्या काय आठवणी आहेत? 100 वर्ष झालेली आहेत, नेमक्या काय आठवणी? हा आपल्या महाराष्ट्रातला अतिशय महत्त्वाचा सण आहे, तसंच आमच्या घरी पण हा अतिशय महत्त्वाचा सण आहे। त्यामुळे लहानपणापासून 3 पिढ्या आम्ही हाच सण ह्याच प्रकारे साजरा करतोय। अख्खा परिवार एकत्र येतो आणि ही अतिशय चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे। लहानपणीच्या तिन्ही भावांच्या काय आठवणी असतात? कारण आपण जर बघितलं असेल तर गणपती येण्याच्या अगोदर डेकोरेशन असते, मग तयारी असते, काही आठवणी आहेत का? आत्ता खरं तर तिघही व्यस्त आहात, ते विधानसभा अध्यक्ष आहेत, दुसरे राजकारणात आहेत, तुम्ही देखील वेगळे असेल, नेमकं आता कसं सगळं जुळून येतं? जसं आधी होतं तसंच आता त्याच पद्धतीने पुढे कंटिन्यू होतं आहे। आम्ही सगळेच गणपती आणायला आदल्या दिवशी जातो, सगळेच अतिशय इन्व्हॉल्व्ड असतो अख्ख्या 1.5 दिवसाच्या समारंभात आणि फारच चांगली अतिशय चांगला टाईम असतो हा। सर, तुमच्याशी बोलणार आहे। खरं तर आपण तळकोकणातले आहोत, सगळेजण गावी जातात, तुमच्या काही लहानपणीच्या गावच्या आठवणी आहेत का गणेशोत्सवाच्या? कारण प्रत्येकाच्या मनात काहीतरी कोकणातल्या आठवणी असतात गणपतीच्या। मुंबईत जरी बाप्पा विराजमान होत असतात, गणपती बाप्पांचं पूजन आणि सेवा ही कोकणाची परंपराच आहे आणि अशाच ह्या तळकोकणातल्या सावंतवाडीतनं आम्ही येतो आणि संपूर्ण कोकणात जसा हा सण साजरी केला जातो तेवढाच किंवा सर्वात जास्त जोमात हा आमच्या सावंतवाडीत सण साजरी केला जातो। घरोघरी आमच्याकडे गणपती असतात, आमच्याकडे तळ्यामध्ये विसर्जनासाठी आम्ही लोक जातात सर्व, त्यामुळे अनेक अशा गोड गोड आठवणी आहेत। आमचं काय जवळजवळ 100 वर्षापासून मुंबईत वास्तव्य असल्यामुळे आम्ही गावी तर वर्षातनं 3-4 वेळा जाणं होतंच, परंतु गणपती हा आमचं सण 1.5 दिवसाचा आमच्या घरी मुंबईत असतो, 1.5 दिवसानंतर आमचं गणपतीला जाणं होतं गावी। नक्कीच आपल्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांचे दोन्ही बंधू होते। आपण जर बघितलं असाल तर इथे सुंदर अशी मूर्ती बाप्पाची विराजमान झालेली आहे, आरती देखील झालेली आहे, त्यांनी देखील बाप्पाकडे काही भावना व्यक्त केलेल्या आहेत। सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।